नमस्कार मित्रांनो, मी मेघश्याम शेलार आपल्या डोळस अध्यात्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. सुमारे 2 आठवड्यामध्ये आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सुमारे 1250 लोकांपर्यंत माझे हे गीतोपदेश माझ्या यथाशक्ती पोहोचवण्याचा जो मी प्रयत्न करत आहे त्याला आपण प्रोत्साहित करत आहात. त्यामुळे मी प्रथमतः आपलं सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद मानतो. श्रीमद भगवद्गीता हा एक चिरंतन ज्ञान देणारा, प्रेरणा देणारा, पथदर्शक अशा प्रकारचा एक जागतिक महत्त्वाचा ग्रंथ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता हे आस्तिकांचं विज्ञान आहे. हे गीताचरण नास्तिक माणसाला सुद्धा करता येतं. म्हणजे गीतेमध्ये सांगितलेले जे उपदेश आहेत त्या उपदेशांचं आचरण हे नास्तिक लोकसुद्धा करू शकतात. कारण त्याच्यामध्ये अनेक व्यवहार्य बाबी आहेत. रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड कसं द्यायचं याविषयीचं मार्गदर्शन आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला दिलेले हे उपदेश सदा सर्व काळ सर्वांना उपयुक्त अशा प्रकारचे आहेत आणि ते उपदेश आपण मागील काही व्हिडिओजमध्ये पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद, या 6 षड्रिपू म्हणजे 6 शत्रू, माणसाचे 6 शत्रू, या आत्ता मी जे सांगितले त्या 6 गुणांना 6 शत्रू मानलेले. कारण यांच्यापासून आपल्याला सर्वनाश हा ठरलेला असतो. आणि त्यामुळे मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण क्रोध, मोह, मद आणि मत्सर या 4 रिपूंचा, या 4 शत्रूंचा उहापोह केला. आज आपण काम आणि लोभ ह्या उरलेल्या 2 रिपूंचा, 2 शत्रूंचा विचार करणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा आपण लोभ या रिपूबद्दल माहिती घेऊया. लोभ म्हणजे माणसाला असणारी हाव, विशेषतः संपत्ती, पैसा, धनदौलत याची असणारी हाव किंवा लालसा किंवा हव्यास, लालूच, तृष्णा हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आता अशा प्रकारचं लोभ असणं, लालूच असणं, हाव असणं, अति हव्यास असणं, अति आसक्ती असणं हे कसं घातक ठरतं हे आपण 1-2 छोट्या उदाहरणांच्यावरनं बघूया. एक आपल्या सगळ्यांना लहानपणी ऐकलेली गोष्ट माहिती असेल. ग्रीस देशाचा एक राजा, मिडास नावाचा राजा होऊन गेला आणि त्या मिडास राजाला अशाच प्रकारे प्रचंड सोन्याचा सोस होता किंवा सोन्याची हव्यास होती. सतत आपल्याकडे अधिकाधिक सोनं यावं असं वाटत असे त्याला. त्याचा खजिना सोन्यांनी पूर्ण भरलेला असताना सुद्धा त्याला अधिक सोनं आपल्याकडे असावं आणि आपले खजिने सतत सोन्यांनी भरलेले असावेत असं त्याला नेहमी वाटायचं. त्याची पत्नी त्याला समजवायचा प्रयत्न करायची. प्रत्येक वेळी राजा रोज जायचा, तो सगळा खजिना मोजायचा आणि परत यायचा. त्याला पत्नी समजवायची, अहो ते रोज मोजतात, ते कमी होणार आहे की जास्त होणार आहे, काय होणार आहे. त्यावेळेला पत्नीवरती तो चिडून तिला गप्प बसवायचा. त्या सोन्याचं त्याला एवढा हव्यास होता की त्याने आपल्या लाडक्या मुलीचं नाव मेरी गोल्ड असं ठेवलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा गोल्ड किंवा सोनं होतं त्या नावामध्ये. आणि एकदा काय झालं, एक दिवशी दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये त्याच्या सैनिकांनी त्या ग्रीस देशामधल्या रस्त्यावरती फिरणारा एक असाच भटका मनुष्य पकडून आणला. अंगावरचे कपडे फाटलेले होते, तहान भूक लागलेली होती त्याला, पायात काही नव्हतं, त्याच्या अनवाणी होता बिचारा. राजाने त्या मिडास राजांना विचारलं सैनिकांना की ह्याला का बरं आणलं आहे तुम्ही, कशासाठी आणलं आहे, काय आहे, कोण आहे मनुष्य.
तर त्या सैनिकांनी सांगितलं बहुतेक चोर असावा आणि हा रस्ते भटकंती करत होता, म्हणून आपल्याला दाखवण्यासाठी तुमच्यासमोर उभं करण्यासाठी म्हणून त्याला आणलं आहे. राजाने त्याला दरडवून विचारलं, तू कोण आहेस, काय आहेस, कशासाठी आला आहेस वगैरे वगैरे. तेव्हा तो म्हणाला, महाराज मी रस्ता विसरलो आहे, मी जंगलात राहतो आणि माझ्या वयोपरत्वे मी रस्ता विसरलो आहे, मी 4 दिवस असाच फिरतो आहे, मला तहान भुक्याने वाकवलेला आहे. राजाला दया आली आणि सैनिकांना सांगितलं की याची चांगली बडदास्त तेव्हा 4 दिवस याला आपल्या इथे राहू दे, जेवण खाणं व्यवस्था सगळी करा आणि मग त्याला विसरलेलं परत आठवतं का ते बघूया. गमतीचा बघा असा 4 दिवसानंतर त्याचं सगळं खाणं पिणं झालं आणि त्या माणसाला आठवलं आपण कुठून आलो, काय आलो. मग त्यांनी राजाला सांगितलं की महाराज मला आठवतं आहे मी कुठून आलो, त्या जंगलात आलो होतो, तिकडं माझं घर आहे. गमतीचा भाग असा तो मनुष्य राजाचा निरोप घेऊन निघून जातो. दुसरा दिवस उजळतो आणि दुसऱ्या दिवशी राजाचा दरबार भरलेला असताना एक असा दिव्य अतिशय प्रकाशमान अशी एक व्यक्ती राजाच्या दरबारामध्ये राजाच्या समोर येऊन उभी राहते. राजा आश्चर्यचकित होतो. मिडास राजा म्हणतो, महाराज आपण कोण आहात, कशासाठी आला इथे. तर तो दिव्य व्यक्ती ती म्हणते की मी तुझ्यावर खूप खुश आहे, तू माझ्या मित्राची खूप चांगली बर्दाश्त ठेवलास. कालपर्यंत तुझ्याकडे जो होता तो माझा चांगला मित्र आहे आणि मी फॉरेस्ट गॉड आहे. तिकडे जंगलची देवता वगैरे असे विविध त्यांच्या मायथॉलॉजीमध्ये त्यांच्या पौराणिक कथांमध्ये आहेत ते. तर ती जंगलाची देवता होता ती व्यक्ती. आणि तो म्हणाला की मी खुश आहे, तू मला सांग काय हे करायचं आहे, तुला काय हवं आहे ते सांग, मी तुला आत्ताच्या आत्ता सगळं उपलब्ध करून देतो. राजाला आनंद झाला. राजाला वाटलं की आता आपल्याला आपली मागणी पूर्ण करता येईल. राजाने त्या देवतेकडे भरपूर सोनं मागितलं. राजा म्हणाला, मला इतकं सोनं हवं आहे की माझे सगळे खजिने भरपूर भरलेले असायला पाहिजे आणि मी जिथे जिथे जाईन, ज्या ज्या वस्तूला हात लावीन त्या त्या प्रत्येक वस्तूला सोन्यामध्ये रूपांतरित होईल, अशा प्रकारचा वर मला द्या. त्या दिव्य व्यक्तीनं, त्या देवतेनं तथास्तु म्हणण्यापूर्वी एक वाक्य सांगितलं, मी तुला तू मागतोयस म्हणून वर देतो, कारण मी तुझ्यावर खुश आहे, माझ्या मित्राला तू मदत केली आहे. आणि तथास्तु म्हणण्यापूर्वी त्याने एक सांगितलं की तू या संपत्तीमुळे, या सोन्यानाण्यामुळे आनंदी काही होणार नाहीस, हे मात्र नक्की. राजाला त्याची बात फिजूल वाटली, त्याची गोष्ट काहीतरी सांगतोय असं वाटलं. आपल्याला सोनं जे पाहिजे ते करून घेऊया. आणि तथास्तु म्हटला, तू ज्या वस्तूला हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल, असं म्हणून तो अंतर्धान पावला. ती देवता अंतर्धान पावली. राजा खूप आनंदित झाला, आनंदाने उड्या मारू लागला. दरबारातल्या प्रत्येक वस्तूला त्यानं हात लावलं, त्या प्रत्येक वस्तू ती सोन्याची झाली. थोड्या वेळात राजाला भूक लागली. जेवण्यासाठी तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये गेला. तिथे जे जे खाद्यवस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूला हात लावल्यानंतर ती प्रत्येक वस्तू सोन्याची झाली. त्याला खाता येईना, पाणी पिता येईना, अशी अवस्था झाली. थोड्या वेळात त्याची लाडकी मुलगी मेरीगोल्ड जी आहे ती पळत पळत आली आणि राजाला मिठी मारली. गमतीचा भाग असा की राजाचा स्पर्श झालेला ती मुलगीसुद्धा सोन्याचा पुतळा बनून झाली. आता मात्र राजा शुद्धीवर आला. त्याचा जीव की प्राण असणारी ती कन्या पूर्णपणे सोन्याच्या पुतळ्यामध्ये रूपांतरित झाली. राजाला आता शोकाकुल अवस्था राजाची झाली. अतिशय दुःखी झाला. त्यानं त्या मुलीला बाजूला ठेवलं, त्या पुतळ्याला, आणि तडक तो जंगल देवतेकडे धावत 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 गेला आणि त्या देवतेचं स्मरण केलं. देवता प्रसन्न झाली आणि म्हणाली, राजा त्या देवतेला म्हणाला, देवा मला माफ कर, मी हव्यासापोटी, सोन्याच्या हव्यासापोटी मी सोनं मागितलं इतकं की माझी कन्यासुद्धा माझा स्पर्श झाल्यानंतर तिचा पुतळा झाला, ती निर्जीव झाली. आता अशी माझी जीव की प्राण असणारी मुलगी जर सोन्यामध्ये, निर्जीव वस्तूमध्ये रूपांतरित झाली असेल तर मला ते सोनं घेऊन काय करू मी. आणि असं म्हणून राजाने आपली चूक कबूल केली. अतिलोभाचा हा परिणाम होता. त्या देवतेनं सांगितलं, मी तुला अगोदर सांगितलं होतं की हे सोनं नाणं तुला दुःख देणार आहे, तुला हे आनंद नाही देणार, अतिलोभ करू नकोस. पण ते राजानं ऐकलेलं नव्हतं. मग त्याने मंत्रलेलं पाणी दिलं आणि सांगितलं की हे पाणी तू घरी गेलास की त्या पुतळ्यावरती हे शिंपड की तुझी मुलगी परत जिवंत होईल. राजा धावत पळत गेला घरामध्ये आणि
त्याने आपल्या मुलीच्या अंगावरती ते पाणी शिंपडलं आणि ती मेरीगोल्ड पुन्हा जिवंत झाली. राजाची ही जी कथा आहे आणि याच्यावरनं बघा गोल्डन टच नावाचा इंग्रजीमध्ये शब्द रूढ आहे, तो या गोष्टीवरनं रूढ आहे. या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की अति हव्यास करणं किंवा अति लोभ असणं हे माणसाला संकटात नेतं, दुःखामध्ये नेतं. दुसरी आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो. असाच एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला वाटायचं की आपली भरपूर शेती असायला हवी, भरपूर शेती असायला हवी. तो देवाची अशीच प्रार्थना करतो, देव प्रसन्न होतो आणि देव विचारतो, तुला काय पाहिजे बाबा, कशासाठी मला माझं स्मरण केलंस? तो शेतकरी म्हणतो, माझी अल्पभूधारक आहे मला थोडीशी जमीन आहे, मला आणखीन भरपूर जमीन हवी आहे. मग ज्या ठिकाणी देव आणि हा शेतकरी संभाषण चालू होतं तिथेच देवानी त्याला सांगितलं, तुला आता हे जे सगळं समोर आवार दिसतंय, शिवार जे दिसतंय, जितकं धावत 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 जा आणि तुला जेवढं पाहिजे ना तेवढं ते तिथे खुणा करून तू परत माझ्याकडे ये. तो शेतकरी धावत 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 आपल्याला जास्त जमीन मिळावी या अपेक्षेनं इतका लांब 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 धावत गेला आणि खुणा करून परत आला तर देवाच्या पायाजवळ येऊन त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तो गतप्राण झाला, मेला तिथं. तो देवाला हसू आलं. देवानं त्याला पुन्हा जिवंत केलं आणि विचारलं, अरे काय झालं, तू काय झालं? म्हणला, मी परमेश्वरा, मी इथंपर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर काय झालं ते मला कळलं नाही, मी कुठल्या जगात गेलो मलाच काही कळलं नाही. परमेश्वराने त्याला सांगितलं, अरे तू संपला होतास, तू मेला होतास. मग त्या शेतकऱ्याला कळलं की आपली काय चूक झाली. मुलांनो, आपल्याला माफ करा, मी मुलांनो अशा एवढ्यासाठी म्हणलं, एक शिक्षक आहे, भरपूर समोर मुलं असतात. मित्रांनो, असा जो हव्यास आहे, हा हव्यास कधीही वाईट आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून लोभ किंवा अतिहव्यास हा वाईट असतो. दुसरा गुण आपण बघूया. दुसरा दुर्गुण किंवा ज्याला आपण रिपू असं म्हणतो, त्याचं नाव आहे काम. कामभावना म्हणजेच लैंगिक इच्छा. मित्रांनो, ज्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही असा एक अत्यंत महत्त्वाचा दुर्गुण आहे. त्यामुळे यावरती नियंत्रण असणं अत्यावश्यक आहे. आपल्या संस्कृतीने लग्न व्यवस्था किंवा लग्नबंधन ह्या कामेच्छासाठी किंवा लैंगिक इच्छेच्या पूर्तीसाठी नियमबद्ध असा संसार करून ज्याच्यामध्ये संतती निर्माण करणं ही लग्न संस्था बनवलेली आहे. आपल्यामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये लग्नबंधन किंवा विवाह सोहळा हा संस्कार आहे. इतर धर्मामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ते एक करार असतो, तसं आपल्यात नाही, हा संस्कार आहे. या आपल्या लैंगिक भावनेला एक चॅनलाइज होण्यासाठी किंवा त्याला योग्य वाट मिळण्यासाठी म्हणून आहे. आज आपण पाहतो, लहान मुलं, लहान मुली, मोठ्या वयातल्या स्त्रिया या सगळ्या पुरुषी अत्याचाराला बळी पडत आहेत. या बाबतीत संस्कृतमध्ये एक म्हण आहे, कामातुराणाम ना भयम ना लज्जा. म्हणजे काम या विकाराने जो त्रस्त आहे मनुष्य, कामिच्छेनं जो प्रबळ आहे, त्याला ना भय असतं ना लाज असते. आणि म्हणून समाजामध्ये स्त्रीवरती, लहान मुलांवरती, अगदी प्राणीसुद्धा त्यातनं सुटलेले नाहीत, इतके पुरुष विचित्र वागत आहेत. तर त्या कामिच्छेवरती आपलं नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे. अदरवाईज याच्यामधनं सुद्धा आपला सत्यानाश ठरलेला आहे. आपण बघतो की अशा प्रकारचे गुन्हा केलेली माणसं पकडली जातात, त्यांना शिक्षा होते, जन्मठेप होते किंवा अनेक प्रकारच्या शिक्षा आहेत. आजकाल शाळांमध्ये बॅड टच गुड टच ही एक चांगली मोहीम सुरू आहे. लहान मुलामुलींना हे शिकवलं जातं की कुणाचा स्पर्श आपण कसा ओळखायचा, कुठला स्पर्श चांगला आहे, कुठला स्पर्श वाईट आहे, हे शिकवलं जातं. मित्रांनो, या लैंगिकतेवरती आपल्याला कंट्रोल करणं अतिशय आवश्यक असू दे. विशेषतः पुरुष वर्गाने हे लक्षात ठेवायचं आहे. अर्थात याच्यामध्ये वाईट काहीच नाही, नैसर्गिक भावना आहे ही, पण ती नियमबद्ध असली पाहिजे, तिच्यावरती कंट्रोल असला पाहिजे, तिच्यावरती आपलं बंधन असलं पाहिजे. योग्य वेळी योग्य गोष्टी करणं गरजेचं असतं. या संदर्भामध्ये मी आणखीन 2 उदाहरणं देईन. छत्रपती शिवरायांचं आपल्या सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. जेव्हा
कल्याणचा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि तिथली अमाप संपत्ती शिवरायांच्या सैनिकांनी महाराजांबरोबर आणली. त्याचबरोबर तिथला जो कल्याणचा सुभेदार होता, यवन जो सुभेदार होता म्हणजे मुस्लिम शासक होते तिथे, तर त्यांचे तिथला सुभेदार आणि त्याचा मुलगा याला जेरबंद करून महाराजांच्या समोर आणलं आणि आणखीन एका सुंदर स्त्रीला म्हणजे त्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांच्या समोर आणून उभं केलं. महाराजांनी पहिल्यांदा तर या दोघांना पिता पुत्रांना सन्मानाने सोडून द्यायला सांगितलं आणि ती जी कन्या, ती जी सून सुभेदाराची आणलेली होती, तिला पाहून, तिचं रूप पाहून महाराजांच्या तोंडी अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो सुंदर वदले छत्रपती. किती महान विचार महाराजांनी आपल्याला दिलेला आहे पहा. अविचार सोडाच, वाईट भावना सोडाच, पण त्यांनी माते समान मांडलं आणि सांगितलं की इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुद्धा असाच सुंदर झालो असतो. विशेष बाब लक्षात घ्या, ज्या सेनापतींनी महाराजांसमोर त्या स्त्रीला आणलं त्यांना महाराजांनी कडक शब्दामध्ये सुनावलं. इथून पुढे अशी हकीकत होता कामा नये महाराजांनी त्यांना सांगितलं आणि असं पुढे सांगितलं की इथून पुढे हे होता कामा नये, या लेकीला आपण खना नारळाने हिची ओटी भरा आणि तिला परत सन्मानानं पालखीतनं तिची रवानगी तिच्या सुभ्यामध्ये परत करा. शत्रू असला तरीसुद्धा ही भावना छत्रपतींची होती. ही महान शिकवण आपल्याला महाराजांनी दिलेली आहे आणि म्हणून परस्त्री माते समान मानणारी आपली संस्कृती आहे. म्हणून आपली कामेच्छा, कामभावना याच्यावरती नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे. आजकाल काय झालं आहे, आजकाल विविध प्रकारच्या लैंगिक अशा प्रकारच्या घाणेरड्या साईट्स मोबाईलवरती एका टचवरती सहज उपलब्ध होतात. म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे या गोष्टीचं लक्ष असलं पाहिजे. या वयामध्ये नको त्या साईट्सवरला मुलं व्हिजिट करू शकतात. असे अनेक प्रकारचे रिपोर्ट्स आहेत ज्याच्यामुळे मुलं आणि मुली हे नको त्या वयामध्ये नको ते करून बसतात आणि आईवडिलांना त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो. म्हणून ह्याबद्दल आपण लहानपणापासूनच या गोष्टीचं घरामध्ये संस्कार होणं अतिशय आवश्यक आहे. दुसरे एक उदाहरण मी देईन. संत तुकाराम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संत तुकारामांनी एका अभंगामध्ये एक स्त्री जेव्हा त्यांच्यासमोर अशाच प्रकारच्या इच्छेनं येऊन थांबली असताना त्यांनी पराविया नारी रखुमाई समान असे उद्गार काढले. म्हणजे परस्त्री आम्हाला माता रखुमाईसारखी आहे, विठ्ठल रखुमाईमधली रुक्मिणीसारखी आहे आणि बाई तू काय असा प्रयत्न करू नकोस, आम्ही वैष्णव, आम्ही विष्णुजन तैसे नोहे, आम्ही विष्णुपंथातली आम्ही वैष्णव माणसं आहोत आणि आम्ही काही त्यातले नाही आहोत. असं परस्त्रीच्या बाबतीमध्ये आईसारखी भावना ठेवणारी आपली संस्कृती आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे दोन रिपू आहेत, लोभ आणि काम, याच्यावरती आपण नियंत्रण मिळवलं पाहिजे. आज आपण इथे या षड्रिपूंचा समाचार घेतला. पुढच्या आठवड्यामध्ये पुढचे आपण उपदेश पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो, कारण आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे लाईक्स आणि कॉमेंट्स केलेले आहेत. विशेषतः लाईक्स कॉमेंट्स नसल्या तरीसुद्धा आपण सगळ्यांनी हे व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यामुळे गीतेचं जे ज्ञान मला झालेलं आहे ते आपल्यापर्यंत माझ्या यथाबुद्धी पोहोचवण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करत आहेत असं मी स्वतः मानतो. मी सुरुवातीलाच म्हटलं, जरी मी विज्ञान गणिताचा शिक्षक असलो तरी डोळसपणे या विज्ञानाकडे बघतो आहे. मी डोळसपणे आपल्या ह्या संस्कृतीकडे, आपल्या ह्या ग्रंथाकडे पाहतो आहे. इथून पुढे महाभारतामधल्यासुद्धा अनेक गोष्टी पुढे ओघाने येतील. तेव्हा आजचा या उपदेशाचं सत्र इथं आपण थांबवूया. कारण काय झालं आहे, व्हिडिओज मोठे झाले की आजकाल लोकांचं आयुष्यच म्हणजे T20 क्रिकेटसारखं झालं आहे. जास्त लांबड लोकांना आवडत नाही. तरी पण बोलता बोलता 20 मिनटं कधी संपली सांगता म्हणजे मला समजलंच नाही. पण गंमत अशी की जे आपल्याला सांगायचं असतं ते थोड्या शब्दात जरी म्हटलं तरी
नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं त्याला जातात. असो, मी इथं थांबतो. आपण मला दिलेल्या प्रेरणेबद्दल पुन्हा एकदा मी शतशः आभारी आहे आपल्या. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन उपदेशाचं आपण श्रवण करूया. मी या ठिकाणी थांबतो. एक छोटीशी प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचं कल्याण करो.